नमस्कार. तूळ राशींच्या माझ्या सर्व प्रिय जातकांनो, तुमच्या या हक्काच्या आणि लाडक्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आणि प्रेमाने स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक अत्यंत विलक्षण, अभूतपूर्व आणि सकारात्मक कलाटणी देणारा ठरणार आहे. कारण जून महिन्याचा हा पहिला आठवडा तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणारा ठरणार आहे. गेल्या काही काळात तुम्ही एका अशा अत्यंत कठीण आणि मानसिक त्रासाच्या परिस्थितीतून गेलात, जिथे अवतीभोवती माणसांची मोठी गर्दी असूनही तुम्ही आतून पार एकटे पडला होता. रात्रंदिवस प्रचंड कष्ट करूनही नशिबाची साथ अजिबात मिळत नव्हती आणि नेहमी सगळ्यांशी प्रामाणिक राहूनही तुमच्या वाट्याला फक्त आणि फक्त उपेक्षा, मानसिक छळ आणि अपमानच आला होता. अनेकदा रात्रीच्या वेळी एकांतात निराश होऊन तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारला असेल की माझं काही चुकलंय का? मी लोकांसोबत जास्त चांगला वागतोय म्हणून लोक माझा असा गैरफायदा घेतात का? माझ्याच नशिबात हा सगळा संघर्ष का लिहिला आहे? पण माझ्या मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगायला आलोय की ते तुमचे अपयश किंवा कमजोरी नव्हती, तर ती तुमच्या कर्माची, तुमच्या संयमाची आणि सहनशीलताची नियतीने घेतलेली एक कडक परीक्षा होती. तुमच्या सहनशीलतेचा अंत आता संपला आहे, कारण प्रत्येक कठीण काळाला एक निश्चित समाप्ती असते आणि तुमच्या बाबतीत तो सुवर्ण क्षण आता जवळ आला आहे. आता ती कठीण आणि खडतर परीक्षा पूर्ण झाली असून जूनचा हा पहिला आठवडा केवळ तुमचे दिवस बदलण्यासाठी नाही, तर तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा आणि दशा दोन्ही पूर्णपणे बदलण्यासाठी उजाडला आहे. इथून पुढे तुमच्या आयुष्यात ज्या काही घडामोडी घडतील, तो केवळ एखादा साधा योगायोग नसून तुमच्या पूर्वपुण्याईचा आणि सत्कर्माचा अगदी गोड हिशोब असणार आहे, ज्याची सुरुवात या 4 महाचमत्काराने होणार आहे. या चमत्कारांमुळे तुमच्या मनातील सर्व भीती आणि चिंता कायमची मिटून जाईल आणि तुम्ही एका नव्या उत्साहाने तुमच्या भविष्याकडे पाहायला लागाल. व्हिडिओमध्ये सविस्तर पुढे जाण्यापूर्वी आपल्या या परिवाराला अजून जास्त मजबूत करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर नक्की क्लिक करा, कारण तुमचा एक छोटासा पाठिंबा मला अशीच नवनवीन आणि महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड ऊर्जा देतो. तर माझ्या तूळ राशींच्या मित्रांनो, या आठवड्यात घडणारा सर्वात पहिला आणि मुख्य चमत्कार म्हणजे अन्यायाचा पूर्णविराम आणि कर्माचा पहिला न्याय. आजपर्यंत तुम्ही लोकांच्या लाख चुकांवर आणि त्यांच्या वाईट वागण्यावर नेहमी शांत राहिलात, कारण तुमचा न्यायावर आणि देवावर पूर्ण विश्वास होता. पण समाजातल्या स्वार्थी लोकांनी तुमच्या या शांततेचा आणि शोषिकतेचा चुकीचा अर्थ काढून तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. तुमच्या प्रामाणिकपणावर संशय घेतला, तुमच्या बोलण्याचा विपर्यास केला आणि तुम्ही रात्रंदिवस केलेल्या कष्टाचे श्रेय स्वतः लाटून स्वतः मोठे बनले आणि तुम्हाला मागे ढकलले. पण आता काळाचे चक्र पूर्णपणे फिरले आहे. जूनच्या या पहिल्या आठवड्यात निसर्गाकडून अशा काही नाट्यमय घडामोडी घडतील की जे सत्य इतके दिवस लोकांच्या भीतीपोटी, दबावापोटी किंवा स्वार्थपोटी लपवले गेले होते, ते अचानक आणि उघडपणे सर्वांसमोर येईल. ज्या लोकांनी तुमच्या पाठीमागे कारस्थाने केली, त्यांचेच डाव आता त्यांच्यावर उलटताना दिसतील आणि संपूर्ण सत्य जगासमोर येईल. तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा स्वतःची बाजू मांडण्यासाठी कोणाकडेही जाऊन हात पसरण्याची किंवा कोणतंही स्पष्टीकरण द्यावं लागणार नाही, कारण आता प्रत्येक वेळ, काळ आणि परिस्थिती तुमची बाजू घेऊन जाहीरपणे बोलेल. ज्यामुळे कालपर्यंत तुमच्यावर खोटे आळ घेणारे आणि बोट उचलणारे लोक आज समाजात मान खाली घालून अगदी गप्प होतील आणि त्यांच्याकडे तुमच्या नजरेला नजर भिडवण्याचे त्राण उरणार नाहीत. यानंतर घडणारा दुसरा मोठा चमत्कार म्हणजे थोड्याच दिवसात तुमच्या अडकलेल्या आणि रखडलेल्या कामांना मिळेल रॉकेटसारखी गती. गेल्या कित्येक महिन्यांपासून किंबहुना वर्षापासून तुम्ही ज्या अत्यंत महत्त्वाच्या संधींची, अडकलेल्या पैशांची किंवा नोकरी व्यवसायातील नवीन कामाची वाट पाहत होता आणि सर्वतोपरी योग्य प्रयत्न करूनही जी कामे नशिबाच्या गरिबीमुळे पुढे सरकत नव्हती, तेथे आता अचानक वेगवान हालचाली सुरू होतील. तुमची रखडलेली सरकारी कामे, मालमत्तेचे वाद किंवा कोर्ट कचेरीच्या बाबीमुळे तुमच्या बाजूने सकारात्मक निर्णय येण्याची दाट शक्यता निर्माण होईल. एक अनपेक्षित फोन कॉल, एखादा अत्यंत महत्त्वाचा मेसेज किंवा अचानक ठरलेली एखादी व्यावसायिक गाठभेट तुमच्या नशिबाचे बंद कुलूप अगदी एका झटक्यात उघडणार आहे. आर्थिक चणचण दूर होण्यासाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील आणि पैशांची नळ दूर झाल्यामुळे मनावरचा खूप मोठा ताण हलका होईल. हे सर्व काही इतके वेगाने आणि अनपेक्षितपणे घडेल की तुम्हाला स्वतःलाच हा एक अद्भुत आणि ईश्वरी चमत्कार वाटू लागेल.
कारण तुमच्या कर्माचा जुना कठीण अध्याय आता संपला असून यशाच्या एका अत्यंत भव्य आणि नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा, मनाला थोडा टोचवणारा पण डोक्याला कमालीची शांतता देणारा चमत्कार म्हणजे खोट्या नात्यांचे रंगबिरंगी मुखोटे गळून पडणार. तूळ राशींच्या लोकांनी नेहमी प्रत्येक नाते मनापासून रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त जीवापाड जपले. स्वतःचे नुकसान करूनही इतरांना मदत केली, पण समोरच्या लोकांनी मात्र तुमच्याशी तेवढी प्रामाणिकता कधीच दाखवली नाही. त्यांनी फक्त गरजेपुरता तुमचा वापर केला. जूनच्या या पहिल्या आठवड्यात तुमच्या अगदी जवळच्या समजल्या जाणाऱ्या काही लोकांचे खरे चेहरे, त्यांचा अचानक बदललेला थंडपणा, त्यांचा स्वार्थ आणि त्यांचे खोटे वागणे स्पष्टपणे तुमच्या समोर येईल. जे पाहून सुरुवातीला तुमच्या मनाला नक्कीच थोडे दुःख होईल, डोळ्यात पाणी येईल आणि विश्वास तुटल्याची भावना निर्माण होईल. पण माझ्या भावांनो, काळजी करू नका. हे नात्यांचे नुकसान नाही, तर तुमच्या आयुष्यातून कचरा साफ होण्याचे म्हणजेच नात्यांचे शुद्धीकरण आहे. कारण डोळ्यात गेलेला कचरा निघताना पाणी नक्कीच येतं, पण त्यानंतर दृष्टी अगदी साफ होते. तसेच काहीसे तुमच्यासोबत घडणार आहे. यामुळे स्वार्थी आणि कपटी लोक स्वतःहून तुमच्या आयुष्यातून दूर होतील आणि केवळ हक्काची, मनापासून प्रेम करणारी प्रामाणिक माणसे तुमच्यासोबत राहतील, ज्यांच्यावर तुम्ही भविष्यात डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. चौथा आणि अत्यंत गहन चमत्कार, जो तुमच्या बाह्य रूपाला नाही तर तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला आणि आत्म्याला बदलून टाकेल, तो म्हणजे तुमचे आंतरिक परिवर्तन आणि जबरदस्त मानसिक स्थैर्य. हा बदल बाहेरून कोणाला पटकन दिसणार नाही, पण तुमच्या मनामध्ये एक कमालीची शांतता, अफाट शक्ती आणि प्रचंड आत्मविश्वास निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही आधीपेक्षा जास्त परिपक्व व्हाल. आता तुम्ही भूतकाळाचा आणि विनाकारण भविष्याचा विचार करून चिंता करणे पूर्णपणे सोडून द्याल. अत्यंत धाडसी, व्यावहारिक आणि स्पष्ट निर्णय घ्यायला लागाल. आणि जिथे आधी तुम्ही लोकांचा विचार करून लोक काय म्हणतील या भीतीने अन्याय सहन करत होतात, तिथे आता लोकांना त्यांची योग्य जागा आणि मर्यादा दाखवून द्याल. तुमच्या स्वभावातील हा कणखरपणा तुम्हाला भविष्यात होणाऱ्या मोठ्या फसवणुकीपासून वाचवेल आणि समाजात तुमची एक वेगळीच प्रतिष्ठा निर्माण करेल. जूनचा हा पहिला आठवडा म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक असे महत्त्वाचे वळण आहे, जिथे जुन्या सर्व यातना, मानसिक त्रास, आर्थिक विवंचना आणि अपयश कायमचे मागे सुटणार असून एक नवा आशेचा प्रकाश तुमच्या समोर ताठ मानेने उभा ठाकणार आहे. जे तुमचे हक्काचे होते ते नक्कीच तुम्हाला परत मिळेल. जे कामात अडकले होते ते अगदी सहज मोकळे होईल. आणि ज्यांनी तुमच्यावर अन्याय केलाय किंवा फसवणूक केली, त्यांचा योग्य तो हिशोब नियती स्वतः आणि अचूकपणे करेल. कारण देवाच्या घरात उशीर असू शकतो, पण अंधेर कधीच नसतो. हा संदेश ऐकताना जर तुमच्या मनात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आणि अंगात एक नवीन उत्साह निर्माण झाला असेल, तर समजून जा की हा निव्वळ योगायोग नाही, तर तुमच्या उज्ज्वल भविष्याची ही पहिली मोठी नांदी आहे, ज्याचा स्वीकार तुम्हाला आनंदाने करायचा आहे. चला तर मग या सुंदर आणि यशस्वी प्रवासाचा आनंद घ्या. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असल्यास लाईक आणि गरजू मित्रांना शेअर नक्की करा. अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आठवणीने आत्ताच सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका अत्यंत अभ्यासपूर्ण, सखोल आणि खास माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.